नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सेट नेट परीक्षा पेपर क्रमांक 1 साठी अत्यंत महत्त्वाचं असणारं प्रकरण म्हणजे मॅथमॅटिकल रिझनिंग, ज्याला आपण गणितीय तार्किकता म्हणतो, भाग 30। या व्हिडिओमध्ये आपण गणितीय तार्किकता या प्रकरणावर आधारित काही सराव प्रश्नांवर चर्चा करणार आहोत। या अगोदर आपण याच प्रकरणावर आधारित 29 व्हिडिओ बनवलेले आहेत, ते सुद्धा तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी उपयुक्त ठरू शकतात। तर अधिक वेळ न घेता भाग 30 मधील सराव प्रश्न पाहूयात। प्रश्न आहे 16 नंबरचा आपला। योगेशला गीतापेक्षा 15 गुण कमी मिळाले आणि गीताला सीतापेक्षा 5 गुण जास्त मिळाले। तिघांना एकूण 112 गुण मिळाले होते, तर सीताला किती गुण मिळाले होते? अगदी स्टेप बाय स्टेप आपल्याला बनवत जायचं आहे। बघा काय दिलं आहे की गीताला सीतापेक्षा 5 गुण कमी आहेत। मग जर आपण सीताचे जर आपण गुण घेतले x, ओके, मग गीताचे किती होईल? x + 5, कारण सीतापेक्षा 5 गुण जास्त आहे। मग आता योगेशचे काय होतील? तर ते योगेशचे कसे आहे? योगेशला गीतापेक्षा 15 गुण कमी आहे। गीताचे गुण किती आहेत? x + 5, यापेक्षा 15 कमी म्हणजे -15, आणि सगळ्यांना मिळून किती गुण? 112। मग आपण मान्य करूयात x + 5 प्लस आता हे 5 जे आहेत बघा, ह्या 5 मधून जर हे 15 गेले किंवा एकदा लिहून घेऊ, x + 5 - 15 बरोबर 112। मग आता प्लस मायनस करा, x, ओके, हे 5 इथं गेले आणि हे 5 इकडं। मग आता काय करावं लागेल आपल्याला? सरळ सरळ पुढची पायरी आपल्या सोयीसाठी इथं DTP केलं आहे आपण, बघूयात। x + 5 + 5 - 15 बरोबर 112। मग आता काय झालं? x झाले 3x, यातून 10 मधून 5 गेले, परत 5 गेले, राहिले -5, हे 5 इकडे प्लस झाले, x बरोबर 39। मग सीताला जर 39 आहे तर गीताला किती झाले? 44, आणि गीताला 44 आहे त्यापेक्षा 15 कमी, योगेशला किती झाले? 29। तर सीताला गुण किती? तर 39, पर्याय बी हे आपलं उत्तर होणार आहे। पुढचा प्रश्न पाहायचा आहे आपल्याला। 2 वर्षापूर्वी एका गावची लोकसंख्या 16,000 होती। येणाऱ्या वर्षात लोकसंख्या 10% वाढली, परंतु पुढील वर्षी जर काही लोक गाव सोडून बाहेर पडले आणि लोकसंख्या 18% कमी झाली असेल तर सध्याची लोकसंख्या किती? बघा, पहिले होती 16,000, 10% वाढली, 0 काढला, 0 काढला, 0 काढला, 0 काढला, किती राहिली? 1600 लोक वाढले, कितीमध्ये? 16,000 मध्ये। मग आपल्याला 16,000 प्लस करायचे, ओके। मग आता ते किती झाले? 17,600 चे 18% कमी झाले, 0 0 0 काढला, 0 काढला, 0 काढला, 0 काढला, 176 गुणिले 18 किती आले? 3168। एवढे लोक गाव सोडून गेले, कशातून? तर या 17,600 मधून। मग खाली किती राहिले? तर 14,432, 14,432, पर्याय डी। हे बघा, आपल्या सोयीसाठी आपण व्यवस्थित याला DTP केलंय। इथं लक्षात पहा, 2 वर्षापूर्वीची लोकसंख्या 16,000, 10% वाढली म्हणून 17,600, 17,600 ची 18% कमी झाली म्हणजे 3,168 कमी झाली, तर वजा केले 17,600 मधून तर आली 14,432, पर्याय डी हे आपलं उत्तर होणार आहे। प्रश्न आहे की नारायणरावांकडे असलेल्या रकमेतील काही रक्कम बचत खात्यात ठेवली, उर्वरित 3/4 रक्कम। मग आता काय म्हटले? काही रक्कम त्यांनी बचत खात्यात ठेवली, उर्वरित 3/4, 3/4 म्हणजे 75%, 75% उरली म्हणजे बचत खात्यात किती ठेवली? मग 25%। का? तर 75% उरली। तुम्ही म्हणणारे 75% कुठून आले? तर 3/4चा अर्थ होतो 75%। या 4 पैकी 3 उरले म्हणजे 1/4, 1/4 कुठे गेली? बचत खात्यात, ओके। मग चला आता बघा, बचत खात्यात किती आली? 1/4, पुढे बघू, उर्वरित 3/4 होती, 3/4 ही कशी आहे? उर्वरित, हिचं काय झालं? त्यापैकी 3/5, त्यापैकी 3/5
घर खर्चासाठी आणि 1/3 रक्कम शैक्षणिक फीसाठी दिली. बरं, यापैकी आता हे काटाकाटी आपल्याला करायची आहे. पुढं तेव्हा त्यांच्याजवळ 112 रुपये तरी शिल्लक राहिले, तर घर खर्चासाठी किती रक्कम दिली. मग आता 1/3 म्हणजे किती काढायचे. बरं, काय काय करावं लागेल. आता काटाकाटी करायची आहे. हे कटले, हे कटले, 4 पंचे 20, 3 1 3, ओके, आणि तरी 1200 उरतात. हे बघा, स्टेप बाय स्टेप आपण मांडणी केली अगदी. रक्कम बचत खात्यात 1/4 कशी काढली, कारण हे जे 3/4 उरले याचा अर्थ 1/4 बचत खात्यात आहे. मग आता याचे आपण 3/4 काढले तर ते आले 9/20. त्या 9/20 परत आपण 1/3 गेले, ते आले 1/4. मग आता एकूण खर्च किती झाला, 1/4, 9/20, 1/4. लसावी काढला तर आलं 19/20. मग 1/20 बरोबर 1200. 1 भाग म्हणजे 1200, तर 9 भाग म्हणजे किती, तर 12 गुणिले 12 9 108 0 0 बरोबर 10,800 रुपये. आलं लक्षात. मग आता ते आपल्याला काय म्हटले, तर किती रक्कम घर खर्चासाठी दिलेली आहे, तर ती किती आहे, 10,800 रुपये. ओके, चला पुढचं पाहूयात आपण. खाली संख्यांच्या 2 ओळी दिलेल्या आहेत. खाली दिलेल्या नियमांच्या आधारे त्या खालील प्रत्येक ओळीचे मूल्य काढून विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर द्यायचे आहेत. संख्यांचा हिशोब डावीकडून उजवीकडे करावायचा आहे. अतिशय महत्त्वाची ओळ आहे. डावीकडून उजवीकडे संख्यांचा हिशोब करावायचा आहे. उदाहरण मोठं आहे त्यामुळे शांत चित्तानं लक्ष द्यायचं आहे. नियम आहे, जर एका 2 अंकी संख्या समसंख्येनंतर आणखीन एक समसंख्या असेल तर पहिल्या संख्येला दुसरीने भागावे. ठीक आहे. जर एका समसंख्येनंतर एका अविभाज्य संख्या असेल तर त्या दोन्हींचा गुणाकार करावा. जर एका विषम संख्येनंतर आणखीन एक विषम संख्या असेल तर त्या दोन्हींची बेरीज करावी. जर एका 3 अंकी संख्येनंतर एक पूर्ण वर्ग असणारी 2 अंकी संख्या असेल तर दुसऱ्या संख्येला पहिल्या संख्येतून वजा करावे. जर एका 3 अंकी संख्येनंतर एक पूर्ण वर्ग नसणारी 2 अंकी संख्या असेल तर पहिल्या संख्येला दुसऱ्या संख्येने भागावे. मग आता हे नियम आहेत 5. तर हे 5 नियम आपल्याला खालील अंकांवरती लागू करायचे आहेत. अंक काय आहेत, 125, 64, 33. दुसरी ओळ आहे 282 x 39. जर पहिल्या ओळीचे x मूल्य असेल तर दुसऱ्या ओळीचे मूल्य किती. आता ही जी पहिली ओळ आहे 125, 64 आणि 33 याचं मूल्य आहे हे x. म्हणजे इथं जे मूल्य येईल xचं ती किंमत इथं टाकायची आणि नंतर दुसऱ्या ओळीचं मूल्य काढायचं. चला आपण ट्राय करूयात. कोणता नियम बसतोय, 125 आहे 3 अंकी. ते काय म्हटले, एका 3 अंकी संख्येनंतर, एक 3 अंकी संख्या 125, जर एक पूर्ण वर्ग असणारी 2 अंकी संख्या असेल, पूर्ण वर्ग आहे का 64 आहे असेल, तर दुसऱ्या संख्येला पहिल्या संख्येतून वजा करावे. मग वजाबाकी करायची. ठीक आहे, 5तून 4 गेले राहिला 1, 12तून 6 गेले 6, 61. ओके. मग आता नियम काय आहे, जर एका समसंख्येनंतर नाही, जर एका विषम संख्येनंतर आणखीन एक विषम संख्या आली, 61 नंतर आता काय येईल, याची व्हॅल्यू 61 आली ना, 33 आहे, समसंख्या आहे, तर दोन्हींची बेरीज करावी. या दोघांची बेरीज करायची. 3 1 आणि 3 4 आणि 6 आणि 3 9, किती आलं 94. ओके. म्हणजे आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळाली 94. बघा आपण काय केलं, 125 मधून 64 वजा केले तर वजाबाकी आली 61 मध्ये 33 मिळवले तर आले 94. पहिल्या ओळीचं व्हॅल्यू आलं 94, म्हणजे एक्सची व्हॅल्यू आहे 94. बरोबर. मग आता ते काय म्हणले, जर एका 3 अंकी संख्येनंतर, हे बघा, जर एका 3 अंकी संख्येनंतर एक पूर्ण वर्ग नसणारी 2 अंकी संख्या असेल, म्हणजे एक्सची व्हॅल्यू आहे 94, ही पूर्ण वर्ग आहे का नाही, तर पहिल्या संख्येला दुसऱ्या संख्येने भागावे. मग आता 282 भागेला 94, जर 94 भागेला केले तर भाग जातो कितीचा, 3चा. मग आता इथं किती आले, इथं आले 3. तर ते काय म्हणले, एका विषम संख्येनंतर आणखीन एक विषम संख्या आली तर दोन्हीची बेरीज करावी. मग 3 आणि 39 किती आलं, 39 40 41 42.
तर व्हॅल्यू किती मिळाली 42, पर्याय क्रमांक ए. अशा पद्धतीने हे उदाहरण सोडवायचं आहे. इथे आपल्याला सोडून पण दिलं आहे, आणखी सोपं करून दिलं आहे. आपण पाहू शकता नियम आधी चौथा वापरला, मग आपल्याला 61ची व्हॅल्यू मिळाली. नंतर नियम तिसरा वापरला, आपल्याला 94 मिळाली 1ची व्हॅल्यू. नंतर 5वा नियम वापरला आणि 3 मिळालं, आणि नियम तिसरा वापरून 42 ही फायनल किंमत मिळाली, पर्याय क्रमांक ए. ओके, चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण. शृंखला दिली आहे की 3, 7, 17, 39, 79, 143. मग बघा 3 आणि 7 मध्ये 4चा फरक आहे, 7 आणि 17 मध्ये 10चा, 17, 39, 22चा, 39, 79 मध्ये 40चा, 40, 79 आणि 143 मध्ये 64चा. आता पुढचा फरक आपल्याला काढायचा आहे. मग काय केलं आपण, परत यांचा फरक काढला तर बघा 6चा पाडा तयार होत आहे. ओके, मग 64 प्लस 30, 30 कुठून आले तर 24 आणि 6, 6चा फरक आहे. मग आता 64 आणि 30 कशात मिळवले, एकत्र केले तर किती आले 94. मग 94 आणि 143 एकत्र केले, आलं 237, पर्याय बी. हो, तर तुम्ही याला शांत चित्ताला स्क्रीनशॉट घ्या किंवा एकदा लिहून घ्या. अशा प्रकारे आपण मॅथमॅटिकल रिझनिंगचे 5 प्रश्न पाहिले. आपण 2025साठी 15 जून 2025साठी 12 पेपर PDF स्वरूपात बनवलेले आहे. या सराव पेपरची फीस आहे 450 रुपये, जी तुम्हाला 98 23 24 71 91 या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे व्हॉट्सअपला. याच नंबरला तुम्हाला या दिलेल्या तारखांना हे पेपर मिळतील. जर तुम्ही हा व्हिडिओ नंतर पाहत आहात तर तुम्हाला एकदाच 12 पेपर PDF स्वरूपात मिळतील. पूर्वी 4 मेला परीक्षा जाहीर झाली होती, म्हणून आपला शेवटचा सराव पेपर हा 27 एप्रिलला होता, परंतु आता परीक्षा 15 जूनला आहे. त्यामुळे आपण परत 4 पेपर याच फीसमध्ये आपल्यातर्फे फ्री देत आहोत. म्हणजे एकूण 12 + 4 तुम्हाला 450 रुपयामध्ये 16 पेपर मिळणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांनाही शेअर करा. त्याचबरोबर ओएसिस करिअर पॉईंटचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.